हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साबुदाण्याची खिचडी, जी की खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे, जी की प्रत्येक घरामध्ये बनली जाते आणि प्रत्येक व्यक्तीच्या आवडीची असते. प्रत्येक नाही म्हणता येणार, पण मॅक्झिमम लोकांच्या आवडीची असते साबुदाण्याची खिचडी. कारण माझी तो भरपूर आहे म्हणून मी सांगते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. मी साबुदाणा 2 बटाटे घेतलेले आहे मोठ्या साईजचे. ते त्याला कट करून घेते कारण बटाटा खूप मोठ्या आकाराचा होता. कट केलं तर ते लवकर शिजते. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी चिमूटभर, जेणेकरून बटाट्याला खूप छान टेस्ट येते. ही एक टीप आहे, तुम्ही यूज करू शकता. एक वाटी घेतली आहे, वाटीमध्ये वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणा चांगलं लालसर असं चांगलं भाजून घेतलेलं आहे, जेणेकरून शेंगदाणा खूप टेस्टी वाटतो तो खायला. मग ते भाजला जेवढा चांगला तुम्ही शेंगदाणा भाजाल तेवढा टेस्टी लागतो. बटाटे आपले बॉईल झालेले आहे, उकडून घेतलेले आहे. त्याला वरचे कवर काढून घेतलेले आहे आपण, त्याला कट करून घेतलेलं आहे. मीडियम साईजचा कट करा, जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही. आणि 2 बटाटा तुम्ही या साईडला काढून ठेवा, जेणेकरून आपण जेव्हा खिचडी करू तेव्हा ते मॅश करून टाकायचे आपल्याला हाताने. ओके, तर कट करून घेतलेले आहे आपण छान बटाटे कट करून घेतल्यावर आपण बटाट्याचे क्यूब असं करा, म्हणजे जास्त मोठे पण नाही दिसले पाहिजे, म्हणजे खाण्याला छान दिसले पाहिजे. ठीक आहे, तर आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 5 मिरच्या घेतलेल्या आहे आपण तळ्याला. शेंगदाणे आणि मिरच्याची पेस्ट मी एकत्र करते. बरं, हे बघा, शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट झालेली आहे आपली. आपला जो साबुदाणा भिजला आहे त्याला छान मी मोकळं करून घेतलेलं आहे. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण जे मिरच्या आहेत त्या आधी तळून घेतलेल्या आहे खायला वरतून. नंतर कढईमध्ये मी जिरं घातलं. जिरं हे ऑप्शनल आहे, मी खाते इकडे म्हणून मी टाकलेलं आहे. तुम्ही नाही खात असेल तर नाही टाकलं तरी चालेल. बटाटा मॅश करून टाकलेला आहे आपण कट करून, आणि 2 बटाटे आपण मॅश करून त्यामध्ये सोडलेले आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये तिखट घातलेलं, लाल तिखट जे आहे ते म्हणजे चवीपुरतीच घातलेलं आहे, कारण आपण हिरव्या मिरची ऑलरेडी यूज केलेलं आहे यामध्ये. ठीक आहे, तर आपण त्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे भिजलेला आपला, त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे. परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. मीठ चवीपुरती घाला तुमच्या क्वांटिटीनुसार, ज्या पद्धतीने तुमची साबुदाण्याची खिचडी असेल. मीठ घातल्यावर छान परतून घेतलं आहे. त्यामध्ये आपण मिरच्याच्या आणि शेंगदाण्याचा जो कूट केला आहे तो चांगला त्यामध्ये घालून घेतलेला आहे पूर्ण, आणि त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला एक टिप सांगते, ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण पेस्ट केली होती शेंगदाणे मिरच्याची, त्याच्यामध्ये 3 चम्मच पाणी घाला आणि ते चांगलं घोळून घ्या. आणि ते पाणी तुम्ही त्यामध्ये साईडनी सोडा, म्हणजे आपली खिचडी इतकी मऊ होते आणि सोयीस्कर होते, सुटसुटीत होते आणि खायला एकदम सॉफ्ट वाटते. आणि त्याला चांगलं 5 मिनटं शिजू द्या वाफेवर. आणि नंतर मग वरतून साखर घाला. साखर हे ऑप्शनल आहे, ज्यांना आवडते ते घाला. आणि लेमन पिळा थोडंसं, म्हणजे गोड आंबट छान वाटते खायला. चांगलं फिरून घेतलं, 5 मिनटं होऊ द्यायची आणि आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे खायला. तर बघा, साबुदाण्याची खिचडी कशी वाटली सांगा मला. खूप छान आणि सिंपल पद्धतीने सांगितली आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता. आणि खूप लगेच होते. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.